नमस्कार. टॅली प्राईमच्या तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपलं स्वागत आहे. टॅली प्राईमच्या तिसऱ्या एक्झाम्पलचं भाग 1 यापूर्वी आपण पाहिलेला असेल. भाग 1मध्ये आपण ट्रायल बॅलन्स क्रिएट केलेला होता. भाग 1मध्ये आपण ट्रायल बॅलन्स कंपनी क्रिएट केली होती. ट्रायल बॅलन्समध्ये सनरी क्रेडिटर्स, डेटर्स, बँक अकाउंट, कॅश अकाउंट यांचे ओपनिंग बॅलन्सेस भरले होते. त्यानंतर आपण आयटम्स इन्व्हेंटरी मेंटेन करण्याच्या उद्देशानं आपण ग्रुप क्रिएट केले होते. सोप्स अँड डिटर्जंट. सोप्स अँड डिटर्जंट हे जे काही आपण ग्रुप क्रिएट केलेले आहेत किंवा आयटम्स आपण परचेस सेल करणार आहोत ते परचेस आणि सेल्स आपण कोणत्या फॉर्मल नेमनी कोणत्या युनिटमध्ये मोजणार आहोत तर पीसेस आणि पॅक अशी 2 युनिट आपण क्रिएट केले आणि नंतर आपण आयटम्स क्रिएट केलेले होते. या पूर्वीच्या एक्झाम्पल्समध्ये एवढं काम आपण केलेलं होतं. आता आज आपल्याला परचेसच्या एंट्रीज 4च एंट्री परचेसच्या आपण घेतलेल्या आहेत, 4च एंट्री सेल्सच्या आपण घेतलेल्या आहेत. याचा एक्झाम्पल आपल्याला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेला आहे. हे आपण PDF फाईल डाउनलोड करून पाहू शकता आणि त्याच्यातून आपण पुढे प्रॅक्टिकल करून पाहू शकतो. तर सुरू करूया आपण आजचं प्रॅक्टिकल. आपण भारत रिटेलर ही कंपनी क्रिएट केलेली होती. आता जर आपण स्टॉक समरी पाहिली तर त्याच्यामध्ये काही नाही आहे कारण आपण कोणतीही एंट्री केलेली नाही. आपल्या एक्झाम्पलमध्ये ज्या एंट्रीज दिलेल्या आहेत प्रमाणे आपण आत्ता आपलं वाउचर एंट्री सुरू करूया. त्याच्यामध्ये 4 परचेसच्या एंट्रीज आपल्याला दिलेल्या आहेत. परचेसच्या एंट्रीज सुरू करण्यासाठी म्हणून मी वाउचर्समध्ये जातो आणि आपण इथे परचेस F9 प्रेस करू शकता किंवा परचेसवरती क्लिक करू शकता. मी परचेसवरती क्लिक केलेलं आहे. आता माझ्याकडे सप्लायर इनवॉइस नंबर नाही आहे. तारीख बदलण्यासाठी 1 एप्रिल सप्लायर इनवॉइस नंबर मी 1 असं इनपुट करतो मनानेच. कुणाकडून परचेस केलेलं आहे तर गोदरेज इंडिया लिमिटेडकडून परचेस अकाउंट. आयटमचं नाव काय आहे? लक्स. किती आयटम्स परचेस केलेले आहेत? ट्रॅकिंग नंबर आपल्याला नको आहे त्यामुळं नॉट ॲप्लिकेबल. किती क्वांटिटी परचेस केलेली आहे? 25 क्वांटिटी आपण परचेस केलेली आहे. 25 क्वांटिटी आपण परचेस केलेली आहे ते आपण इथं दिलं. किती रुपये प्रमाणे तर 25 रुपये प्रमाणे आपण ती क्वांटिटी परचेस केली आहे. हे आयटमचे डिटेल्स आपण इथे दिलेले आहेत. पुढील काही एक्झाम्पल्समध्ये आपल्याला याच्यामध्ये हा आयटम कोणत्या गॉडाऊनमध्ये आपण ठेवलेला आहे काय आणखीन त्याच्यात काही डिटेल्स अजून स्टोअर करायचे असतील तर तेही आपण स्टोअर करणार आहोत. पण पहिलंच एक्झाम्पल असल्यामुळे आपण सिम्पल परचेसची एंट्री कशी करू शकतो हे आपण आता पाहतो आहोत. टप्प्याटप्प्याने आपण त्याच्या ॲडव्हान्स लेवलपर्यंत प्रवास करणार आहोत. दुसरं परचेसची एंट्री जी आहे ती अतुल डिस्ट्रीब्युटर्सकडनं आपण परचेस केलेलं आहे आणि 30 पीसेस मोती या सोपचं परचेस केलेलं आहे. त्याचे 1200 रुपये झालेले आहेत. मग एकावेळी आपल्याला एकच आयटम परचेस करता येतो का तर नाही. एकावेळी मल्टिपल आयटमसुद्धा आपल्याला परचेस करता येतात. परचेस करता येतात. तारीख बदलण्यासाठी F2 2 एप्रिल. कुणाकडून परचेस केले? साम सेल्स. काही अल्फाबेट्स आपण टाईप केलं की ती पार्टी ऑटोमॅटिकली सिलेक्ट होत असते त्यामुळे आपल्याला पूर्ण टायपिंग करत बसावं लागत नाही. 78 3510 रुपये नेट झालेला आहे. एंटर. आणि समजा आपल्याला एकापेक्षा जास्त आयटम जर परचेस करायचे असतील तर ते कसं करू शकतो हे सुद्धा आपण बघूया. सिंपल आहे. तारीख बदलून घेऊ 1 मे. वाउचर नंबर. कुणाकडून परचेस केले? गोदरेज इंडिया लिमिटेड. गोदरेज इंडिया लिमिटेडकडून यापूर्वी परचेस केलं होतं त्याचं 13,475 रुपयेचं बिल अजूनही क्रेडिट आहे. आपण आता पुढचं आयटम खरेदी करतो आहोत. रिन 35 पॅकेट्स. हे नॉट ॲप्लिकेबल आहे. हे परमनंटली ऑफ कसं करायचं पुढच्या एक्झाम्पलमध्ये नक्की पाहूया. हा एक आयटम झाला. दुसरा आयटम लक्स. अशा पद्धतीनं मल्टिपल आयटमसुद्धा आपण परचेस करू शकतो. तर या पद्धतीनं आपण हे परचेस केलेले आहेत. एंटर. ॲक्सेप्ट इट. येस. परचेसच्या एंट्रीज आपल्याला आलेल्या आहे. समजा मला परचेस रजिस्टर बघायचं असेल किंवा या एंट्री 4 एंट्री व्यवस्थित झालेल्या आहेत की नाही किंवा कुठे ते रिप्लिकेट होतं तर आपण तेही पाहू. पण तत्पूर्वी आपण आपल्या सेल्सच्या एंट्री 4 करायच्या आहेत त्या आपण करून घेऊया. सेल्सच्या एंट्रीज करण्यासाठी म्हणून F8 सेल्स परचेस. आता आपण परचेसच्या एंट्रीज केल्या. सेल्सच्या एंट्रीज करण्यासाठी F8 सेल्स इथे क्लिक करावं लागेल. आपण सेल्समध्ये आलेलो आहोत. इथे इमिडिएट सेल्स असं आलेलं आहे. ठीक आहे. तारीख बदलण्यासाठी F2 1 एप्रिल. कोणाला माल विकलेला आहे? स्वस्तिक डिस्ट्रीब्युटर्सला आपण माल विकलेला आहे. सेल्स अकाउंट. हे सेल्स अकाउंट वगैरे यापूर्वीच्या एक्झाम्पल करत असताना आपण कसं क्रिएट केलं हे दाखवलेलं आहे. आता आपण डायरेक्टली एंट्रीज करतो आहोत. एंड ऑफ लिस्ट.
माल विकलं त्याचं बिल आपण इथं केलेलं आहे. एंटर. दुसरी F2 तारीख बदलण्यासाठी F2. कोणाला माल विकलेला आहे? प्रेमा सेल्स. सेल्स अकाउंट. काय विकलेला आहे? मोती 8 पीसेस @48 रुपीज. आणखीन काही आयटम विकलं आहे का? हो, या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 2 आयटम्स या बिलमध्ये दिसत आहेत. 12 पॅकेट्स. किती रुपये दराने? 92 रुपीजनी. त्याचेही ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेशन होऊन नेट अमाऊंटसुद्धा आपल्याला इथं दिसती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण परचेस आणि सेल्स विथ आयटम डिटेल्स पहिल्या 2 एक्झाम्पल्समध्ये आयटम डिटेल्स आपण घेतलेल्या नव्हत्या. मात्र आज या तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण आयटम्सच्या डिटेल्स त्याच्यामध्ये ॲक्सेप्ट केलेल्या आहेत. म्हणजे पूर्वी आपण फक्त परचेस आणि सेल्सची एंट्री केली, पण इथे मात्र आपण आयटम्सच्या डिटेल्ससह आज एंट्री केलेली आहे. पुढचं आरती डिस्ट्रीब्युटर्स. सेल्स अकाउंट. रिन पावडर नॉट ॲप्लिकेबल. 13 पॅकेट्स. त्याचं दर काय? 85 रुपीज. एकदा आपण माल विकला की पुढच्या वेळेला तो आपल्याला त्याचं सेल प्राईस जी आहे ती प्रॉम्प्ट करतो की मागच्या वेळेला तुम्ही या सेल प्राईसनी यांना दिलेलं होतं. त्याच्यात काही बदल असेल तर आपण बदल करू शकतो. अदरवाईज एंटर की प्रेस करून आपण पुढे जाऊ शकतो. तर या पद्धतीनं आपण सेल्सच्या एंट्रीजसुद्धा केलेल्या आहेत. नेक्स्ट एकच एंट्री आपल्याला करायची आहे. 2 मे. शिवकृपा एजन्सी. सेल्स अकाउंट. काय दिलेलं आहे? रिन पावडर नॉट ॲप्लिकेबल. 13 आयटम्स. 85 रुपीज ऑटोमॅटिक आलं. एंड ऑफ लिस्ट. नेक्स्ट लक्स नॉट ॲप्लिकेबल. 32 रुपीज. तर या पद्धतीने आपण साधारण 4 ते 5 परचेसच्या एंट्रीज आणि 4 ते 5 सेल्सच्या एंट्रीज केलेल्या आहेत. आता एस्केप करून आपण बाहेर जाऊ शकतो. स्टॉक समरी जर आपण इथे पाहिली आणि अल्टर F1 प्रेस केलं किंवा डिटेल्ड असं जर आपण क्लिक केलं तर आपल्याला त्याच्या डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मिळेल. अल्टर F1 प्रेस केल्यानंतर रिन पावडर आपल्याकडे आता 9 पॅकेट शिल्लक आहेत आणि व्हील पावडरचे 33 पॅकेट्स आहेत. याचे 11 पॅकेट्स आणि 22 पॅकेट्स आहेत. त्याच्यावरती आपण पुन्हा एंटर केलं एखाद्या आयटमवर तर आपल्याला किती पॅकेट्स इनवर्ड झाले होते, किती पॅकेट्स आउटवर्ड झाले होते आणि किती पॅकेट्स क्लोजिंग स्टॉकमध्ये आहे ते इथं आपल्याला पाहायला मिळेल. मला काही रिपोर्ट्स पाहायचे असतील तर कंट्रोल गो टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर इथे आपण पुन्हा अल्ट्रा F1 प्रेस केलं तर डिटेलमध्ये आपल्याला दिसेल की परचेस अकाउंट, सेल्स अकाउंट आणि नेट लॉस. आता हा नेट लॉस का दिसतो आहे? कारण इथे क्लोजिंग स्टॉक आलेलं नाही. इन्व्हेंटरीच्या व्हॅल्यूज ॲक्च्युअल अकाउंटिंगमध्ये ॲड झालेल्या नाहीत. त्या ॲड करण्यासाठी आपण F11 सेटिंगमध्ये किंवा फीचर्समध्ये जाऊ. फीचर्समध्ये गेल्यानंतर इथे आपण शो ऑल फीचर्स यस करूया. मेंटेन अकाउंट्स यस करू. विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. मेंटेन अकाउंट्स आपण इथे यस केलेलं आहे. यस केल्यानंतर मेंटेन इन्व्हेंटरी यस केलंच होतं, पण इंटिग्रेट अकाउंट विथ इन्व्हेंटरी, अकाउंट्स आणि इन्व्हेंटरी दोन्ही इंटिग्रेट आपल्याला करायचं आहेत. कंट्रोल ए करतो आहे. कंट्रोल ए. आता जर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहिलं तर आपल्याला तिथे क्लोजिंग स्टॉक दिसेल. हा डिटर्जंट आणि सोप्सचा क्लोजिंग स्टॉक इथं दिसतो आहे आणि प्रॉफिट किती झाला आहे तोही आपल्याला दिसतो आहे. आपल्याला परचेस अकाउंट इथूनच चेक एंट्री करायचं असेल तर इथेही आपण एंटर की प्रेस करून एप्रिल महिन्यातला एंट्रीज आणि मे महिन्यातला एंट्रीज परचेसच्या पाहता येईल. परत एस्केप करून आपण पुढे येऊ शकतो. सेल्स अकाउंटला जाऊन सेल्सच्या एंट्रीज आपण चेक करू शकतो किंवा गो टू परचेस वाउचर्स किंवा परचेस रजिस्टर तिथेच आपण घेऊ. इथे आल्यानंतर समजा आता आपण अल्टर F2 करून 1 एप्रिल ते 31 मार्च दिलं तर पूर्ण वर्षाच्या एंट्रीज आपल्याला इथे पाहायला मिळतील. दुरुस्तीही आपण इथे करू शकतो. चेकही आपण इथून करू शकतो. तर आजच्या ह्या एक्झाम्पलमध्ये आपण परचेस आणि सेल्समध्ये आयटम्स कसे क्रिएट करायचे, ग्रुप कसं क्रिएट करायचं, जे आपण सोप्स आणि डिटर्जंट हे ग्रुप क्रिएट केलेले आहेत. लक्स, मोती, रिन पावडर, व्हील पावडर हे आयटम्स क्रिएट केले होते. पीसेस आणि पॅक्स हे युनिट्स क्रिएट केले होते आणि त्यानंतर परचेस आणि सेल्सची एंट्री केल्यामुळे आपल्याकडचे आयटम्सचे डिटेल आपल्याला इथे मिळतात.
सर्व बिझनेसमध्ये अकाउंटिंग करत असताना, काम करत असताना या सर्व डिटेल्स मेंटेन करणं हे अत्यंत आवश्यक असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे एक्झाम्पल आपण करून पहा. काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की द्या. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थी मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.